सर यायचं आहे रवी सर, आपल्याला सन्मान चिन्ह देऊन सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. मी आदरणीय आमचे मामा सुप्रिया गांगाड यांना विनंती करतो की आपल्या शुभास्थ या ठिकाणी मात्र रवीला सन्मानित करायचं आहे. थांबा, एक पंच येतोय. तर या ठिकाणी मात्र काय आपलातून गोलंदाजी राहिली. या ठिकाणी अतिशय चांगली गोलंदाजी जरूर आपण रवी सरांचा ओपिनियन घेऊ, कारण 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज होती आणि एक अनुभवी कर्णधाराने भरोसा दाखवला. ज्या वेळेला पहिल्या चेंडूवर षटकार आला तेव्हा मनामध्ये काय रणनीती होती? खूप सामने असे मी काढल्यात म्हणून मनामध्ये एवढी काही भीती नव्हती. निश्चितच 5 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना या ठिकाणी आपण अतिशय चांगली गोलंदाजी केली. तर या ठिकाणी आपण ज्या वेळेला, कारण आपल्या गोलंदाजीचा वेग पाहिला तर कमी म्हणजे फिरकी गोलंदाजी, आणि या सध्याच्या युगामध्ये फिरकीचे जादूगर खूप कमी असतात. तर निश्चितच कर्णधाराने आपल्यावर भरोसा दाखवला, त्याबद्दल काय सांगशील? कर्णधाराचा नेहमीच भरोसा असतोय. मी आणि रामदास एक असं बॉलर शेवटची वर असे खूप मॅच म्हणजे दोघे काढले. धन्यवाद. या ठिकाणी मात्र अतिशय चांगला, आणि पंचही आपण लगेच जायचं आहे. गेम ऑन. सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण जाताना पाहतोय. 2 भगत बंधू, एका बाजूने दिलीप भगत, दुसऱ्या बाजूने महेश भगत. तर या ठिकाणी जसे खेळाडू उतरले तसे मात्र बक्षिसांची खैरात झाली. 3 चौकार कसे मारा, लगापाट नाही मारलं तरी चालतील. दीपेश्वर गायकर यांच्याकडनं 500. सलग 3 षटकार मारले तर किशोर थोराड यांच्याकडनं 500, रवींद्र आंबेर यांच्याकडनं 500, निलेश म्हात्रे यांच्याकडनं 1000. 3 षटकारांसाठी म्हणजे जवळजवळ केवढं झालं? 1.5-2. आणि आपल्या मामा आमचे सुप्रिया गांगड यांच्याकडनं 500, 3.5. मोतीराम म्हात्रे 500, 4. आणि या ठिकाणी मात्र लाऊड अपील. या ठिकाणी मात्र डॉट चेंडू, आणि या ठिकाणी जो आपण कटआउट पाहतोय, आमचे आधारस्तंभ या स्पर्धेचे सर्वस्व आम्हाला ज्याने खऱ्या अर्थाने उभारी देण्याचं काम केलं ते जगदीश शेठ म्हात्रे यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झालं, तर निलेश म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. टॅप केला. या ठिकाणी मात्र फटका थोडासा कचवडला. पहिली धाव वेगाने घेतली. श्री गणेशा झाला या ठिकाणी मात्र या जय बोले कुशली संघाचा. स्ट्रायकर फलंदाज दिलीप भगत. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धाव. कुशोली गावाच्या नजरा या सामन्याकडे लागला होता. तो सामना मात्र प्रेक्षक वर्गाच्या भेटी झाला. शॉर्ट पिच चेंडू पहिल्या चेंडूवर उडवलाय आणि चेंडू जातोय. आयवाजेल 100 आयवाजेल कोणाच होतं? चला, महेश पाटील यांच्यासाठी मोतीराम म्हात्रे यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. धन्यवाद.
षटकार, 2 षटकार आले तर निलेश म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि जगदीश म्हात्रे यांच्याकडनं 3000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. सलग 3 षटकार मारले तर तुम्हीच पैसे मोजा. चला 100 रुपये तर आमच्या स्कोररने मिळवलेले आहेत. गुणलेखा इथे मात्र बॅटची हिडिंग एज डॉट चेंडू. जरूर 1 षटकार माझ्या गोलंदाजीवर तू मारला असेल, परंतु मी कच्च्या गुरुचा चेला नाहीये हे दाखवून दिलं गोलंदाज सोमनाथनं. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. इथे मात्र पहिल्या चेंडूवर डॉट आला, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर 2 चेंडू डॉट केलाय दिलीप भगत. कमबॅक केलं खऱ्या अर्थानं ते सोमनाथनं. शॉर्टफिट चेंडू फटका बराच वेळ आवत आहे काऊ कर्णच्या डोक्याच्या वरनं. हँडसम षटकार डीजे ठेव. धन्यवाद डीजे. आपलं सुद्धा करूया गोड गोड कौतुक. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13.00च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावर उभारली गेलेली आहे. ते 13. 2 षटकार उत्तुंग षटकार पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनोज पारधी एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो मनोजला आपण पाहू शकाल. खारघर फणसवाडीचा वंडर बॉय म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. अतिशय दोन्ही बाजूने टर्न करण्याची किमया असणारा खेळाडू अर्थातच मनोज पारधी. तर स्ट्राईकवर फलंदाज या सीझन मधील सर्वाधिक इन्फॉर्म असणारा खेळाडू कुशिवली संघाचा महेश भगत. याच खेळाडूच्या जोरावर आजपर्यंत बरेचसे सामने जय क्रिकेट हेलिकॉप्टर शॉटची आठवण करून दिली. चेंडू मात्र लँडिंग होते. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बराच वेळ चेंडू हवेत होता. झेलचा अतिशय चांगला प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्नाला यश आलं नाहीये. परंतु 2 धावा मिळतील. या 2 धावांना संघाची धावसंख्या धावफलकावर 15 धावा. 15 धावा धावफलकावर लावल्या जातात. 2 भगत बंधू या ठिकाणी मात्र खेळपट्टीवर आहेत. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जात आहे आमदार चषक 2025 मध्ये. इथे मात्र पुन्हा मिड विकेट रिझर्व मध्ये घेऊन काढले. पहिली धाव आणि दुसऱ्याची कॉल होता दिलीपचा, परंतु नकार दिला महेशना. चांगलं समजदारीचं क्रिकेट या ठिकाणी मात्र पाहायला मिळालं या 2 फलंदाजामध्ये. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 16 धावा. काय मागचा सामना पाहायला मिळाला. प्रेक्षक वर्गाच्या भेटीस आला. 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं रवी हिरवेने जी गोलंदाजी केली ती अतिशय चांगली होती आणि तिथून मात्र त्या संघाला मात्र उभारी जरूर मिळेल, कारण त्या संघाला पहिला सामना जिंकल्याबद्दल त्यांना पहिल्या सामना विजेता संघाला बाय आहे. त्यामुळे चिखलोली ठाकूरपाडा हा संघ 3ऱ्या फेरीमध्ये जाऊन दाखल झालाय. दोन चेंडू आतापर्यंत मनोजनं फेकल्यात. इथे मात्र फटका चांगला आहे. मनगटी ताकदीचा वापर. स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरनं हँडसम षटकार. ओपन झालेला आहे. दीपेश गायकर यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज आलेला आहे. बघा 12 खेळाडू किती हुशार आहे. लगातार 2 करी मारला, अजून 1 मारले तर हॅट्रिक होईल, म्हणजे निलेश म्हात्रेचे पैसा भेटू शकता असं त्याचा म्हणणं आहे. आणि जगदीश म्हात्रेचं 3000. इथे मात्र फटका कचवाडला. जवळजवळ 4000 भेटला असत. तर याच दरम्यान आदरणीय बाळू म्हात्रे या ठिकाणी आलेले आहेत. साहेब या आपण व्यासपीठावर. अरे या टून माझी आहे, त्या टून काय ना, या टून माझी आहे. ये या
संघाची धावसंख्या धावफलकावर 6 चेंडूमध्ये 19 धावांवर खेळतो दिलीप भगत. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढले काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षकाला पहिल्या चाट्यामध्ये चेंडू उचलला आणि खराब फेकी, परंतु बॅकअप चांगलं होतं. चालू दे 24 धावा धावफलकावर लागल्यात. 5 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान दिलंय महेश भगतनं आणि 19 धावांचं योगदान दिलंय ते दिलीप भगतनं 6 चेंडूमध्ये. म्हणजे आता विचार केला तर या षटकातील हा शेवटचा चेंडू. एका फटक्याचा अपवाद वगळता सर्व काही सुरळीत मी म्हणेन, कारण 12.00च्या सरासरीनं आतापर्यंत धावा जमा केल्यात या कुशिवली संघानं. इथे मात्र षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर ड्रिंक्सवाली लगेच मैदानात पाठवायची आहे. घेतली मोठी भरारी आधार हाय जनतेचा ताईची बातच न्यारी ताईची बातच न्यारी ताईची बातच न्यारी समाज कार्यात ताईने घेतली मोठी भरारी आधार हाय जनतेचा ताईची बातच न्यारी लहान थोर ताईची गाते हो नवलाई लहान थोर ताईची गाते हो विधानसभेत आमदार झाली सुलभाताई आता विधानसभेत आमदार झाली सुलभाताई आता विधानसभेत आमदार झाली सुलभाताई. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 24 धावा 12.00च्या सरासरीने या ठिकाणी धावा जमवण्यात आलेल्या आहेत. कारगर पन्नासवाडी संघाचे जरा प्रतिष्ठित नागरिक, कारगर पणसवाडी गावातील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक, ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य जर आपण आला असाल तर या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर या ठिकाणी धनगरवाडी संघ सुद्धा दाखल झालाय, त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. म्हणजे आज दिलेल्या वेळेवर सर्व संघ दाखल झाल्यात. खरोखरच आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आजच्या पोलमधील सर्व संघांचं खूप खूप आभार. धावफलकावर धावा लागल्यात 24 धावा. वैयक्तिक विचार केला तर 19 धावांवर खेळताना आपण दिलीप भगतला पाहू शकाल, ज्याने 7 चेंडूचा सामना केला. त्याच्यानंतर महेश ऑन द स्ट्राईक आहे, 5 चेंडूमध्ये 5 धावा बनवल्यात. महेशला लय देणे खूप गरजेचं आहे. या खेळाडूमध्ये क्षमता आहे. इथे मात्र लो फुटचा चेंडू होता, पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे, पहिल्या जाट्यामध्ये चेंडूला उचललं, दुसरीचा कॉल होता दिलीपचा, परंतु या ठिकाणी मात्र नाकार दिला. तू मय पुन्हा एकदा नाकार. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 25 धावा. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना यापुढील मॅच मोदार विपक्ष खैरवाडी नरेश या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण संघनायक पाठवायचे आहे. या व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खैरवाडी नरेश आणि मोदार 3 षटकारांसाठी किशोर तोराडे यांच्याकडनं 500. पंचांनी नो घोषित केलाय. 1+1 नो चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. चला जास्त वेळ घेऊ नका. पंच फलंदाजांना ताकीद द्या. धावफलकावर धावा लागला 27 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिला चेंडू मात्र सिंगल आली, त्याच्यानंतर मात्र नो, आता मात्र फ्री हिट. इथे मात्र फटका चांगला आहे. नो असल्यामुळे इथे झेल घेऊन फायदा होणार नाहीये. जीवनदान मिळालं, सिंगल आली. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 28 धावा. स्ट्राईकवर फलंदाज दिलीप भगत, ज्याने 8 चेंडूमध्ये 20 धावांचं योगदान दिलंय. बिनबाद 28 धावा आतापर्यंत बनवल्यात. पंचांनी नो घोषित केलाय. पुन्हा एकदा कार्पेटची सायाने खेळून काढले. पहिली धावे घेणे, दुसरीचा प्रयत्न. तू माई ते मात्र घडलंय काय?
भेटल भेटल वयातच नक्कीच भेटल. दोनही पंचांनी मात्र अतिशय चर्चा केली. निर्णय आमच्यापर्यंत येईलच. तिसऱ्या पंचांच्या रेफर केलंय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत बाळा भस्माला आपण पाहू शकाल. या ठिकाणी फलंदाज बाद आहे महेश भगत. क्रॉसिंग झाली नाहीये, क्रॉसिंग नाहीये. तुमचा 12वा खेळाडू आहे, बरोबर आहे ना रे? पंचांचा निर्णय मान्य असेल. पंच सामना स्पीडअप करायचा आहे. तुमचा 12वा खेळाडू आहे. तमामी लागला तुमचे 12वा खेळाडू परत दाखव तू. 12वा आहे महेश भगत बाद आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहू शकाल खरडगुरू ग्रामपंचायतचे सरपंच अनिल खैर. पंच 2 बिमर झालेत ना, 2 बिमर ना. गोलंदाज चेंज. ओके. एका षटकारासाठी किशोर तोराणे यांच्याकडनं केवढं 100 का 200? 100. अनिल कैर साठी का? अरे वा. हा सरपंच. नवीन गोलंदाज पंच काय बॉल 2 चेंडू झालेले आहेत. 2 चौकार मारला तरी महेश नाही. इथे मात्र फटका बसलाय. बराच वेळ चेंडू हवेत आहे. चला 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 2 खेळाडू या ठिकाणी मात्र चेंडूच्या मागे पळत होते, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र क्षेत्ररक्षकाने शर्यत जिंकले. 3 धावा मिळाल्या. 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 33 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज मात्र या ठिकाणी चेंज केलाय. 2 बिमर चेंडू फेकला. मात्र त्याच्यानंतर मात्र अरुण आलाय. अरुणनं पहिला चेंडू अतिशय चांगला फेकला, परंतु 3 धावा खर्च केल्या. तर स्ट्राईकवर फलंदाज दिलीप भगत 9 चेंडूमध्ये 21 धावांचं योगदान दिलंय आपल्या या जय बोले कुशोली संघासाठी. कुशोली संघाचा पाठीराख्या खूप मोठ्या संख्येनं आलेला आहे. त्याचा स्पर्श इथे मात्र फटका बसलाय. बराच वेळ चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक कॉल दिलाय आणि झोपा असेल या ठिकाणी टिपलाय आणि इथून मात्र मोठा मासा गळायला लागला. दिलीप भगत बॅक टू द डगआउट. आज न छोडूंगा तुझे दमदमादम. निश्चितच या ठिकाणी मात्र नवीन फलंदाज, खूप वर्षाचा अनुभव, कव्हरचा बादशाह कुशोली संघाचा रेवनाथ खैर आलाय. 2 बंधुराज. पुन्हा एकदा रेवनाथ खैर आणि अनिल खैर ही जोडी. रेवनाथला मात्र आज या संघामध्ये संधी मिळाली. संधीचं सोनं करावं लागेल. इथे मात्र फटका चांगला आहे. पहिली धाव वेगाने, दुसरीचा कॉल दिलाय. कदाचित डेंजर एंडला होता रेवनाथ, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. खरोखर विकेट बनवण्यासाठी, खरोखरच आखणी करण्यासाठी खरोखर 2 व्यक्तिमत्वाने खूप सहकार्य केलं. त्या अर्थातच रेवनाथ खैर आणि राजू आंबीर या दोनही खेळाडूंचं खूप खूप आभार. आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा
चौकार मारला तर 100. किशोर तोराडकडनं चौका मारला तर 100. रेड बॉल. यापुढील मॅच मोदर संघाचा संघनायक आणि खैरवाडी नरेश संघाचा संघनायक इथे मात्र खोदून काढलाय. पहिली धाव वेगाने घेण्याच्या नादामध्ये इथे मात्र तिसऱ्या पंचायत या ठिकाणी फलंदाज बाद आहे. थोडीशी रनिंग कमी पडली गड्या. चला संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 35 धावा. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. 3 षटकामध्ये 35 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. खैरवाडी नरेश संघाचा संघनायक या ठिकाणी आलेला आहे जयवंत ना. हॅलो. चला मोहतर संघाचे आपण टॉस करू. मोहतर विपक्ष खैरवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करणार आहोत. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर आपण दोन्ही संघाने आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं. पहिल्या इनिंग नंतर आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये टॉस संपन्न केला जाईल. आपण ही स्पर्धा अनुभवत आहे. झोपोले क्रिकेट संघ कुशिली आयोजित आमदार चषक 2025 नाईटचा फॉर्मॅट रात्र दुसरी आणि या दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहतोय रेग्युलर गटातील दुसरा सामना. स्ट्रायकर फलंदाज अशोक वाघ. मोदर संघाचा संघनायक रिपोर्ट करायचा आहे. आला आमचे मित्र योगेश पारधी या ठिकाणी दाखल झालेत. या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या दोघेही या इथे बसून घ्या. इथे इकडे 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 बसा आधी, नंतर बघू आपण जे कार्यक्रम करायचा. षटकारासाठी 200 रुपये किशोर तोराड यांच्याकडनं आहेत दोन्ही खेळाडूंना. आता बोल चांगला काम आहे. आंधाधुंदी काम, आंधळी फटका. 2 बॉल हुकला. या ठिकाणी मात्र गोलंदाजाचं मी कौतुक करेन. राहुलचा अतिशय चांगली गोलंदाजी. कानमंत्र दिलाय आता अनिल खैरनं. पाहूया तुम्ही षटकारा चौकारा बक्षीस लावले. रनाव लावा ना मग. अतिशय चांगली या ठिकाणी मात्र एक धाव. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावर 36 धावा. होम ग्राउंड असून सुद्धा काही करता आलं नाहीये. कारण सुरुवात चांगली झाली होती. दिलीपला चांगली बॅटिंग केली. त्याच्यानंतर मात्र एकाही फलंदाजाने त्याला साथ दिली नाहीये. अनिल खैरनं मात्र एक चेंडूमध्ये 3 धाव बनवल्या. तो नॉन स्ट्राईकला उभाच राहिला. त्याच्यानंतर अशोकाला 4 बॉल. इथे मात्र फटका पुन्हा एकदा. 2 धावा. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावर 38 धावा. ओपीएन दोन्ही फलंदाजाने आपण कर्णधाराने ओपीएन दिलं होतं. कुठेतरी खरं ठरतंय. 40 ते 45 तरी बनवू तेवढ्या जात. इथे मात्र मनगटी ताकदीचा वापर. चला 200 आले. षटकार. चला किशोर तोराड यांच्याकडनं 200 रुपये या षटकार. आणि ऐवज येईल कोण आहे नव्हताय का या आलाय तर द्या आता त्याला 100 कोणा तरी.
हा चला मोतीराम मात्रे यांच्याकडनं 100. अरे गडी आपला जाय नाही या 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 वरत या ये चला लगेच नाव सांग बाळा. अरे देवा नाव आणि कुठला. विजय पारधी चापेवाडी यांनी ऐवाजल घेतलेला आहे, त्याला निश्चितच 100 रुपयांचे कॅश प्राईज मोतीराम मात्रे यांच्याकडनं दिलं जाईल. लगेच देता का. यापुढील धावता वर्णन ऐकवण्यासाठी 44 धावा बनवल्या. 45 धावांचं लक्ष आहे ते या ठिकाणी मात्र खारघर फणसवाडी या टीम साठी. काय घडेल काय बिघडेल ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मी आमंत्रित करतो कडकीचा बुलंद आवाज अर्थात सोनी सर अगिवला यांना. हॅलो हॅलो हा थँक्यू सो मच तुकारामजी वाघ सर. आपण या ठिकाणी स्पर्धा पाहतो. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकला खरं तर या स्पर्धेसाठी अफाट मेहनत त्याने घेतल्या ते सन्माननीय तुकारामजी वाघ सर सरांचा आपण आवाज ऐकला. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा गोईंग ऑन मॅच कडे बोलतोय. 24 बॉल आणि 45 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी गाठायचं आहे. सध्या तरी आपण पाहतोय टीम खारघर फणसवाडी या संघाला. चला या ठिकाणी जे लाडक्यामचे प्रेक्षक आहेत रिलिंगच्या आतमध्ये जे बसलेत त्यांना विनंती करेल की आपण थोडस बाहेर बसा प्लीज. थोडं सहकार्य करा. शेवटच्या रात्रीमध्ये तुम्हाला खरं तर संधी दिली जाईल आणि शेवटच्या रात्रीमध्ये तुम्ही आवाज ऐकू शकाल. आवाज महाराष्ट्राचा खरं तर योगेश वाघ सरांचा आवाज आपण शेवटच्या नाईट मध्ये ऐकणार आहोत. आणि नुकतंच जेव्हा आगमन झालं होतं तेव्हा मात्र व्हिडिओ कॉलवरती ते तुकाराम वाघ सरांशी त्यांचं बातचीत चालू होतं. आणि खरं तर आपण पाहतोय पुन्हा एकदा मॅच कडे बोलतो. 24 बॉल 45 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. टीम आपण पाहतोय स्वतः कुशिवली टीम यजमान विपक्ष पाहुण्या असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 24 बॉल 45 धावा. त्याच दरम्यान आपण पाहतोय आमचे साथी समालोचक करता आमच्या आज मात्र समावेश जोडलेत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये सन्माननीय मनोज उघडा यांच्याकडनं नरेश गांगडसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असणारा कोणत्याही खेळाडू तुम्ही जेल टिपा आणि मनोज उघडा यांच्याकडनं तुम्हाला 201 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. त्याच दरम्यान पाहतोय सन्माननीय निलेशजी म्हात्रे साहेबांकडनं तुम्हाला 3 विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. लेट्स प्ले गेम ऑन टू. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू फेस करेल स्ट्राइक इन वरती आपण पाहतोय अरुण पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या भरपूरच बाहेर पंच दंडित करतात. वाईट बॉल आलाय. इथे सुरुवात झाली आहे. सध्या तरी आपण पाहतोय खारघर फणसवाडी या संघ मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करेल हे पाहणं गरजेचं आहे. प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक असणाऱ्या किशोरजी तोराड साहेबांकडनं शॉट ऑफ लेन मिसटायमिंग झालाय. शॉट फाईन लीगचा खेळाडू सरसवला आणि 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू होता. पहिली विकेट संपादित केली आहे. गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी समीच्या माध्यमातून व्हॉट अ कॉट फलंदाज बाद.
शून्याचा चष्मा घालून परतलाय डगआउटच्या बाटेवरती. चला पण या ठिकाणी टॉस करणार आहोत. रेग्युलर गटातील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मोहोदर विपक्ष खैरवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस संपन्न करणार आहोत. पहिल्याच बॉल वरती मेमन यांना वाईट आणि त्यानंतर इथे कमबॅक केलाय. नरेश गांगड साठी सुवर्ण संधी. या मनोज उगडाकडनं तुम्हाला 201 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. जर तुम्ही जाईल टिपत असता तर तुम्हाला या ठिकाणी मनोज उगडा यांच्याकडनं तुम्हाला 201 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. प्रत्येक विकेट साठी तुम्हाला 100 रुपयाचा कॅश प्राइज मिळणार आहे. खोला टप्पाचा चेंडू अलंग कार्पेटने खोदून काढला. आपण पाहतो लंगनला भरत आहे. थोडीशी फंबल पाहायला मिळतं. एक एक चुकी ही तुम्हाला पराभवाच्या दिशेने जाऊ शकते. सध्या तरी आपण पाहतो या ठिकाणी सिंगल ही धाबत संख्या ऐकवडली जाते. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 ही पाहायला मिळते. 2 ऑन द बोर्ड रन्स. 2 धाबा फलकावरती आपण पाहतोय या ठिकाणी 45 धाबांचा टार्गेट इथे सेट करण्यामध्ये आलाय कुशली टीम कडनं. यजमान विपक्ष पाहुण्याचा सामना इथे टॉस बॉक्स मध्ये टॉस केला. खैरवाडी बनाम मोहोदर या दोन संघाच्या दरम्यान आणि खैरवाडी टीमने इथे टॉस जिंकल्याने प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय ते मोहोदर संघाला. ज्यावेळेस आपण पाहतो भन्नाट वेगाची गोलंदाजी, परंतु या ठिकाणी ऑफस्टिकच्या खूपच बाहेर वारंवार या ठिकाणी चेंडू खराब टाकले जातात आणि त्याचा पुरेपूर फायदा सध्या तरी आपण पाहतोय खारघर फणसवाडी टीमला होत असताना पाहायला मिळतोय. आपण पाहतो या ठिकाणी कॅन्डिडेट नंबर 3 वरती न्यू बॅट्समन दिनेश आलत जो नॉन स्ट्राईक एंड वरती आणि स्ट्राईक एंड वरती महादेव पाहायला मिळतात. हा चेंडू पुन्हा एकदा फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडू दूर ठेवला आणि डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज समीर. कमी वयाचा खेळाडू परंतु आज मात्र समीरनं भरपूर चांगली गोलंदाजी केली. जणू काही आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहतोय ना तेव्हा मात्र पहिलं पिवनचं षटक कॅप्टन कुल आपण पाहतोय दिलीप बगाच्या माध्यमातून फेकलं जातं, परंतु आता थोडंसं वेगळं गणित पाहायला मिळतं. शॉर्ट ऑफ लेन फटका भरपूर चांगला 38 सर्कलच्या आतमध्ये मिडॉनला खेळाडू होते त्यांच्याकडनं मिस फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. सामी होते आणि त्यांच्याकडनं थोडीशी चूक आणि या एक धाव सहजरित्या ऐकवली जाते. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. 1 लॉस ऑफ 4 रन्स. 4 धाबा फलकावरती. पहिलं षटक भरपूर चांगलं पाहायला मिळते सागरच्या माध्यमातून. संत गतीने सुरुवात करत असताना खारघर फणसवाडी या संघ खोल टपाचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र अशाने बाहेर काढला. खरं तर क्रिकेटमध्ये सर्वात घातकी म्हणून चेंडू संबोधला जातो आणि त्या चेंडूची फेकी गोलंदाज समीरनं केली. होम ग्राउंड वरती पहा तुम्ही जणू काही ही खेळपट्टी ना आज मात्र कुशली टीमच्या खेळाडूंना ओळखते की काय असंच म्हणावं लागेल. चार धाबा फलकावरती हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी. टाळ्यांचा कटकट मात्र या ठिकाणी आज मात्र आपल्याला ऐकायला मिळतो. आणि पाहता पाहता पहिलं पिवनचं षटक झालं समाप्त. पहिल्या पिवनच्या समाप्तीनंतर इथून 45 धाबांचा पाठलाग करत असताना अवघ्या धाबात फलकावरती पाहायला मिळतात 1-4. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 41 धावसंख्येची गरज. 18 चेंडू 41 धाबा या मॅच मध्ये डिफेंड केल्या जातील की चेस केल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु मॅच मध्ये कुठल्याही क्षणाला काही घडू शकतं. 18 बॉल 41 धाबा. मॅच म्हटली तर रंग बदलला असरडा. मी मगाशी चर्चेत आणला जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये ना तोपर्यंत कोणता संघ जिंकेल सांगता येणं कठीण आहे. 18 बॉल आणि 41 धावसंख्येची गरज. क्रिकेटची भविष्यवाणी आतापर्यंत कोणताच मनुष्य करू शकला नाही आणि कधी आयुष्यभर करणार देखील नाही. 18 बॉल 41 धाबा जिंकण्यासाठी आपण पाहतोय खारघर फणसवाडी टीम जिंकणार की कुशली टीम जिंकणार. यजमान विपक्ष पाहुणाचा सामना पाहायला मिळतोय. हे षटक भरपूर महत्वाचं आहे. या षटकामध्ये 15 ते 20 धाबा आल्या तर खारघर फणसवाडी या संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये इन होऊ शकतो.
18 बॉल 41 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2. भरतला आपण पाहतो लंग कार्पेटला आपण पाहतो या ठिकाणी भरपूर चांगला फटका पाहायला मिळाला तो पण फटकामध्ये या वेळेस आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद. खारघर फणसवाडी संघाला लागणारा दुसरा धक्का. फलंदाज दिनेश बॅक टू द डगआउट. साठी तुम्हाला 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. फक्त वैयक्तिक ते असेल. खरं तर गोलंदाजाने तांड्या उद्ध्वस्त केल्या. बॅट कट असेल तर मिळणार नाही आहे कारण त्यावेळेस क्षेत्ररक्षणाची साथ असते. फक्त वैयक्तिकच्या जोरावरती त्यांना इथे विकेट संपादित कराव्या लागतील. हा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये स्टँड अँड डिलिव्हरी. स्टँड अँड स्लॉट. बॉल सरल लॉन्ग ऑनच्या डोक्यावरनं दस्तक पे मस्तक ठोक दिया है. सीधा 6 रन. षटकार. वाटत षटकार पाहायला मिळाला. खरं तर स्टंट अँड डिलिव्हरी अगदी खडे खडे स्ट्रोक खेळला. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक इन वरती महादेवला पाहतोय जो सलामीला आलाय आणि त्यानं आतापर्यंत स्वतःला सिद्ध केलंय. 11 धाबा फलकावरती आपण पाहतोय. वैयक्तिक या धाबा त्याच्या आज नावामध्ये 4 चेंडू आणि 8 धाबा त्याच्या वैयक्तिक पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण पाहतो 8व्या बॅटने फटका भरपूर चांगला परंतु या ठिकाणी स्क्वेअर लेग मध्ये सूर लगावला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होतं शामी. व्हॉट अ फिल्डिंग. एकदा जोरदार टाळल्या द्यायला पाहिजे. खर तर आपण पाहतो या ठिकाणी जर तिथे सूर लगावला नसता तर कदाचित तिथे चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. 4 धाबा त्या ठिकाणी पाहायला मिळालं असता. आणि त्याचबरोबर आपण पाहतो या कुशली टीम ही जर फायनल साठी पोहोचत असेल तर सन्माननीय संजयजी गायकर यांच्याकडनं तुम्हाला या टीम साठी तब्बल 12 टी-शर्ट देण्यात येतील. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे. 13 धाबा फलकावरती पहा तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी ऑन साइडला फटका खेचला होता परंतु शुभच्या क्षणाला सूर लगावला आणि त्यानंतर झैल झाला ड्रॉप परंतु पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू बॉल खाली होते. दिलीप बघा त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हरी. स्टँड अँड स्लॉट. बॉल चरेल. या ओव्हर मध्ये दुसरा लांबलचक षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा ती आकाशच्या ठिकाणी दाखवली जाते. आपण पाहतोय अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणाला खरं तर त्याने प्रयत्न भरपूर चांगले केले होते. शामी होत्या आणि कदाचित शामीनं ही जर झेल टिपली असती तर या क्रीडांगणावरती एक नवीन इतिहास मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला असता. व्हॉट अ फिल्डिंग. पुन्हा एकदा आपण पाहतोय शपलून खेळण्याचा प्रयत्न. आता तुम्ही दबाव पहा. इथे 2 षटकार आल्यानंतर गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाज भरतच्या माध्यमातून थोडासा दबाव आता या ठिकाणी पाहायला मिळतोय. 14 बॉल आणि 25 ची गरज आहे. आता या ठिकाणी जसे जसे षटकार येतील ना तसे तसे कुशली टीमचे समर्थक हे शांत बसतील कारण त्यांना माहिती आहे इथे या मॅच मध्ये जिंकायचं आहे आणि टाळ्याने इथे गजर देखील केला जातं. हा चेंडू पुन्हा आपण पाहतो कव्हर बॉलच्या मध्ये फटका एक्झिक्युट केला आणि या ठिकाणी फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉल सरळ सीमा पार. आणखीन मिळतील या ओव्हर मध्ये. तडाखा 4 धावा. चौकार. संपूर्ण मैदानाच्या आतमध्ये जणू काही स्मशान बसलेला. जणू काय आपण पाहतोया एखादा मैदानाला जावं आणि तिथे स्मशान असते ना आणि तशीच परिस्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता खरं तर कुशली टीमला मी म्हणून चर्चा करण्यामध्ये भाग पाडलाय. 13 बॉल 21 ची गरज. अजूनही मॅच इथे कोणता संघ जिंकलेला नाहीये. 13 बॉल 21 ची गरज. समोर फलंदाज आपण पाहतोय
दिनेश परंतु या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय बीमार बॉल आणि त्यावरती हा 4 1+4 मिळेल नशिबाचा पंजा. राधे करू नको महादेव स्ट्राईक इन वरती बघा तुम्ही चित्र पहा. अगदी पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर गोलंदाज समीरला पाहिलं त्याने फक्त धावा खर्च केला होता 4 आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या 29 म्हणजे अर्थातच 25 धावा आतापर्यंत फॉर फ्री हा कायम असणारा. 13 बॉल आता 16ची गरज. समर्थ गेले कुठे. हा चेंडू फ्लोअर फुल टॉस होता परंतु आपण पाहतो या ठिकाणी मिड विकेट रिझन मध्ये खेळाडू होते त्यांना बीट करून त्यांना चेंडू हुलकावणी देऊन सीमा पार. आणखीन या बॉलवरती 4 धावा चौकार. गोलंदाज भारतना आता जणू काही कुशली टीमच्या मेहमानांना समर्थक शांत बसलेत. अगोदरच्या पहिल्या इनिंग मध्ये अगदी प्रत्येकाचे एटीएम खुले झाले होते परंतु आता सध्या तरी शांतता पाहायला मिळते. 12 चेंडू आणि अवघ्या 12 धावसंख्येची गरज जिंकण्याकरिता आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती टीमचा कॅप्टन टीमचा कर्णधार आणि या टीमचा सेनापतीच मानावा लागेल कारण नेहमीच कुशली टीम म्हटली तर दिलीप भगतच्या नावाने ही टीम ओळखली जाते आणि जणू काही आपण पाहतो या क्रीडांगणावरती स्वतःचा होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंड सध्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये चांगली पहिचान केली होती परंतु दुसऱ्या षटकामध्ये 29 धावा तिथूनच पूर्णपणे मॅचला युटर्न मिळाला. 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. अजूनही सामना या ठिकाणी खारघर फणसवाडी हा संघ जिंकलेला नाहीये कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये ना तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगता येणं कठीण आहे. परंतु दिलीप भगत सध्या मैदानाच्या आतमध्ये हार मानायला तयार नाहीये. 6 बॉल 12ची गरज. समोर फलंदाज लेफ्ट हँडेड मनोज फुल टॉस बॉल आणि त्यावरती केलाय प्रहार. बॉल सरळ सीमा पार. फलंदाज आपण पाहतोय मनोजच्या पाठमधून या षटकाराने सामना खुला गेलाय. षटकार खर तर पहिल्या डाबामध्ये आपण पाहिलं प्रत्येक मान्यवरांचे एटीएम खुले झाले होते परंतु आता दुसऱ्या उत्तर भागामध्ये खारघर फणसवाडी टीम ना अगदी मेहमानांना त्यांच्या इलाक्यामध्ये येऊन त्यांना शांत ठेवलाय. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खारघर फणसवाडी या संघ भरपूर लांबूनचा संघ आहे परंतु त्यांच्यासाठी त्या खरं या मॅच मध्ये खेळण्याकरिता आलेत आणि ते नेहमीच म्हणतात ना जहा पे खाली इलाका वहा पे अपना धमाका. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय फलंदाज मनोज. हा चेंडू वेगवान होता परंतु स्टिकच्या खूपच बाहेर. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मानफम बदलापूर भोज श्रीपत कडाळीला आपण पाहतोय मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर पंच पाहायला मिळतील. अत्यंत आमचे जवळचे मित्र जे आमचे क्लासमेट जे आमचे वर्गमित्र आम्ही एकत्र शाळा शिकलो काराव या गावामध्ये रवी हिरवेला आपण पाहतो स्क्वेअर लेग पंच. हा चेंडू वेगवान होता. अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला दुसऱ्या षटकामध्ये जर केली असती तर कदाचित मॅचचं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु एकच म्हणून वेळ गेली सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. 10 चेंडू 5ची गरज. जेव्हा एखादा तुम्ही ग्रामपंचायत मध्ये सरपंच असताना तेव्हा तुम्हाला 5 वर्षाचा कालावधी असतो आणि त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला आपल्या गावासाठी काहीतरी करायचं असतं. प्रत्येक नागरिकांसाठी काहीतरी नवीन करायचं असतं. फक्त तो कालावधी असतो आणि त्या कालावधीमध्ये तुम्हाला विद्यमान सरपंच म्हणून संबोधलं जातं. त्यानंतर तुम्हाला माजी सरपंच म्हणून त्या ठिकाणी तुमची ओळख होत्या परंतु सध्या तरी आपण पाहतोय 9 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. सध्या तरी आपण पाहतोय दिलीप भगत हार मानायला तयार नाहीये. कदाचित पहिल्या चेंडूवरती षटकार आला नसता तर मॅच मध्ये रंगतदार निर्माण स्थिती झाली असती. 5 चेंडू 9 धावा. अजूनही 3 षटक बरोबर 3 चेंडू महत्वाचे राहतील. 9 चेंडू 5 धावांची गरज आहे जिंकण्याकरिता. शॉर्ट प्लेचा चेंडू कट केलाय परंतु या ठिकाणी आपण पाहतोय
फर्स्ट स्लिप मधून चेंडू फरार होईल. 4 धाब्यांकरिता मिळेला नशिबाचा चौकार. त्या बंधूंना आपण ऐकलं बुवांनी गवळण धाव संख्या इक्वल पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहतोय 8 चेंडू 1 ची गरज. सामना यू टर्न कुठे मिळाला दुसऱ्या षटकामध्ये 29 धावा. खर तर भरपूर चांगली बॅटिंग आज. मात्र संपूर्ण या व्यासपीठावरती जे आमच्या मान्यवर होत्या ते आता शांतत बसलेत आणि त्यांना माहिती आहे या ठिकाणी आपण सामना गमावलाय आणि खर तर त्यांना हे निश्चितपणे माहीत झालाय. ते आपण पाहतो या ठिकाणी लेग स्टिकच्या खूपच बाहेर हा चेंडू वाईट आणि इथून सामना जिंकलाय खारघर फणसवाडी टीम. वेल डन टीम. खारघर फणसवाडी टीम बट हार्ड लक कुशिवली टीम. गावातला संघ होता. खर तर महिला वर्ग देखील या स्पर्धेचा आनंद घेत होते, या मॅचचा आनंद घेत होते, परंतु त्यांचा देखील आता हा मनाला सामना लागला की गावातला संघ पराभूत झालाय. आणि खरं तर आपण पाहतो या ठिकाणी यजमान विपक्ष पाहुणे असा सामना पाहायला मिळाला. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय पाहुणे या ठिकाणी यजमान टीमच्या विरोधात गेले आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सामना इथे जिंकलाय खारघर फणसवाडी टीमना. वेल डन टीम आणि हार्ड लक टीम कुशुली संघ. आणि दिलीप भगत साठी 3 षटकारांसाठी 501 रुपयाचा कॅश प्राइज झाला होता सन्माननीय दीपेजी गायकवाड या साहेबांकडनं. चला दिलीप भगत आपण या ठिकाणी 501 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. संपूर्ण आमचं व्यासपीठ खाली होत असताना पाहायला मिळालाय. खर तर गावातली टीम पाहण्याकरिता भरपूर मान्यवर आल्या होत्या, परंतु आता मान्यवरांच्या चेहऱ्यावरती थोडीशी नाराजगी या ठिकाणी पाहायला मिळाली. हरकत नाहीये, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार जीत तर नक्कीच आहे. चला दिलीप भगत आपण या तुमच्यासाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. हार्ड लक टीम कुशुली संघ. ₹501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जातं त्या ठिकाणी दिलीप भगत या खेळाडूला त्याने खरं तर प्रथमतः बॅटिंग भरपूर चांगली केली होती, परंतु त्यांचा सामना कुठे गमावला दुसऱ्या षटकामध्ये ना 29 धावा आले आणि त्यानंतर कुशुली टीम तो सामना गमावून बसलाय. वेल डन टीम खारघर फणसवाडी संघ. आणि रेग्युलर गटातली ही 3री मॅच पाहायला मिळेल. महोदर त्याच्या अगेन्स्ट खेरवाडी दोन्ही संघांचे कॅप्टन आले होते. टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस केला, त्या ठिकाणी टॉस इथे जिंकला होता महोदर टीम आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतलं होतं आणि त्यानंतर खैरवाडी टीमला इथे बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय. सॉरी खैरवाडी टीमने इथे टॉस जिंकल्याने इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेताना बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय ते महोदर या संघाला. चला आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देऊया. या ठिकाणी भरपूर चांगली बॅटिंग केली खारघर फणसवाडी टीम. या ठिकाणी आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच महादेव. 9 चेंडू फेस केले, त्याच्या बॅट मधून 24 धावा आला, एकंदरीत 2 षटकार आणि 2 चौकार आलेत. तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. 9 चेंडू 24 धावा. चला यायचं आपण महादेव टॉस बॉक्स मध्ये तिथे आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करतोय. आणि जशी होईल मॅचला सुरुवात तसा आपण आवाज ऐकू आमच्या कॉम बॉक्स मध्ये. कॉम बॉक्स मधून करूया परिवर्तन आणि ऐकूया व्हॉइस ऑफ अंबरनाथ विभागातील अत्यंत आमचे जवळचे मित्र मनोज उघडे सरांचा आवाज. थँक्यू सो मच. चला आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देतोय महादेव या खेळाडूला. 9 चेंडू 24 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. मी विनंती करेल या स्पर्धेचे सर्वस्व सन्माननीय तुकारामजी वाघ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय फलंदाज आपण पाहिला महादेवला. या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेचे सर्वस्व तुकारामजी वाघ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देतोय. या ठिकाणी आपण पाहतोय खारघर फणसवाडी टीमचा हार्ड हिटर म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. महादेव काय म्हणशील तुझ्या बॅटिंग विषयी? खरं तर तुम्हाला 45 धावा चेस करायच्या होत्या आणि काय म्हणशील?
तर या ठिकाणी भानुदास भाग्यवंत यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल.